असं त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर अर्जुनाने त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात केली आणि तीच म्हणजे संस्कृत असणारी गीता. माझ्या माऊली महाविष्णू धनबरणी ज्ञानेश्वरीमध्ये तिचं वर्णन करून ठेवलं. माऊली या ओळीमध्ये म्हणतात, आणि शरीर जाता गवे, शरीराचा स्वभाव आहे कोणता? नाशिवंत स्वभाव, नाशिवंत पावण्याचा. परी तुवा झुंजावे पंडुकुमारा. अरे अर्जुना, शरीर नाशिवंत आहे, ते जाणार आहे, एक दिवस ते मरणार आहेत. माणूस हा मरण्यासाठी जन्माला आलाय. मग मागचा पुढचा विचार न करता या ठिकाणी परी तुवा झुंजावे पंडुकुमारा, हे पांडूच्या पुत्रा, मला माझी तुला विनंती आहे की तू त्यांच्यासोबत युद्ध कर. अशा अर्थाची ओवी या ठिकाणी बाबांच्या दुष्कृतीच्या प्रवचन सेवेकरता निवडले. माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शरीर जाता गवे, आता शरीर म्हणजे तुम्हाला मला मिळालेलं हा देह, याला म्हणायचं शरीर. पण या शरीराला ताई आपण किती याची निगा राखतो का नाही? बरोबर ना? आपल्याला मिळालेलं शरीर, माझ्या संतांनी सांगितलं अरे बाबा ते नाशिवंत आहे, पण तरी सुद्धा आपण याला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो की नाही? आपण चांगलं दिसावं, आपण चांगलं वागावं, असं पुरेपूर प्रयत्न करीत असतो. पण माऊली म्हटले, हे तुमचं माझं जे शरीर आहे ना, हे नाशिवंत आहे, त्याचा स्वभाव नाश पावण्याचा आहे. कितीही माणूस कितीही प्रयत्न करा, काही करा, परंतु ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी मृत्यू हा येणारच आहे. कारण ते शाश्वत आहे. मृत्यू हा सत्य आहे आणि कधी ना कधी तो तुम्हाला मला येणारच आहे. म्हणजे असा आहे तो मृत्यू. मग शरीर हे नाशवंत स्वभावाचं माझे माऊली म्हणतात, नाश पावणं हा त्याचा स्वभाव आहे. जसं विंचाचा स्वभाव आहे नांगी मारण्याचा. सर्पामध्ये विष आहे, विंचाच्या नांगीमध्ये विष आहे, हे त्याचा स्वभाव आहे. तसं माणसामध्ये सुद्धा एक विष सांगितलं. मधमाशी माहिती ना? मधमाशी, गांधीन माशी माहिती ना? मधमाशी, गांधीन माशी, ती जर आपल्याला चावली तर तिचा काटा कुठं होतो? इथं त्वचेच्या आतमध्ये जातो. म्हणजे तिच्या नांगीत विष. विंचवाच्या सुद्धा नांगीमध्ये विष. विंचवाने जर ठणका मारला तर किती वेदना, ज्याला चावला त्याला. मग विंचवाच्या नांगीमध्ये. सर्पाच्या डोक्यात विष. कुठे आहे? सर्पाच्या, नागाच्या डोक्यात विष आहे. परंतु या मृत्यू लोकांमध्ये एक प्राणी असा, तो म्हणजे तुम्ही आणि मी. संत मायबाप म्हटले, अहो पशु पक्ष्यांच्या बाबतीमध्ये जाऊ द्या, त्यांच्या तर एकाच ठिकाणी विष आहे, पण माणूस असा प्राणी आहे की त्याच्या सर्वांगामध्ये विष आहे. आणि त्या माणसाचं हे शरीर जे काय आहे, त्यानं कुठंतरी कधीतरी विचार करावा की हे नाशिवंत आहे, हे जाणार आहे. मग जगद्गुरु तुकोबराय जरी म्हटले असले, नाशिवंत देह जाणार, सगळं आयुष्य खातो काळ सावधान. पण आपण कितपत सावधान होतो हा एक प्रश्नचिन्ह आहे. आपण किती सावध झालो, आपण किती सावध होतोय? सावध होण्याला महत्व आहे. जो सावध झाला तो पुढे गेला. मानवी जीवनामध्ये माणसानं जगावं कसं, वागावं कसं? जो झुकतो तोच मोठा होतो, जो झुकत नाही तो मोठा होत नाही. बघा, जर समजा वादळ आलं, आता 2-4 दिवसापूर्वीचा अगोदरचा काळ आठवा, चक्रीवादळ यायचं, कधीही येत होतं. पावसाचा आता रोहिणी चालू व्हायच्या अगोदरही पाऊस पडून गेला. मला सांगायचं काय, जे मोठे मोठे झाड आहेत ते वादळात पडले. का पडले? कारण ते ताट उभे होते म्हणून ते पडले. पण माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, जो माणूस झुकतो, जो वागतो ना, तो कधीच मोडत नाही. आणि जो झुकत नाही, जो वाकत नाही, त्याला मोडण्याची भीती असते. उदाहरण या झाडांचं घ्यायचं. झाड जे मोठं झाड आहे, चक्रीवादळात ते पडतं. पण त्या चक्रीवादळामध्ये उभं असलेलं गवत, छोटी छोटी झाड कधीच वादळामध्ये मुळासकट उपटून पडत नाही. का? कारण ते वाकतात म्हणून ते उपटून पडत नाही. जो वाकत नाही तो मुळासकट उपटून पडतो. याच्यातून आदर्श आणि बोध एकच घ्यायचा. मानवी जीवन जगत असताना प्रत्येका पुढे झुकावं, नतमस्तक व्हावं. जो झुकतो, जो नतमस्तक होतो ना, तोच माणूस पुढे जात असतो. म्हणून माझ्या संतांनी सांगितलं की बाबा, या जगामध्ये तुमच्या माझ्या आई बापांना आपल्याला अतूट असं, अमौलिक असं खूप प्रेम दिलंय आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा देह प्राप्त झाला. माझ्या भगवान परमेश्वराची जरी इच्छा असेल तरी सुद्धा माझ्या आईनं आणि बापानं आपल्याला हे शरीर दिलं. त्या शरीराचा काहीतरी चांगला फायदा करून घ्यावा, ही माझ्या संत मायबापांची शिकवण आहे. म्हणून देवाकडे मागायचं यानं की देवा सगळ्यांचं चांगलं व्हावं. तसंच अजूनही मागणी करायची, देवा माझ्या संत मायबापांचं जसं जीवन होतं तसं मला भेटावं. कसे होते माझे संत? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्या
देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये दान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे. अहो मागणं मागायचं देवाकडे, देवा येणारी पंढरपूरची वारी, त्या वारीसाठी माझे पाय हे भक्कम असू दे, मला जीवनभर प्रेम करणारी, आधार देणारी, माया करणारी एक माय दे, एक आई दे. मी आहे तुम्ही घाबरू नका असं म्हणणारा एक बाप दे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ दे, हातामध्ये टाळ दे, मुखामध्ये तुझं नामस्मरण येऊ दे देवा, एवढीच माझी इच्छा आहे. असं जर मागणं मागितलं ना तर त्याला म्हणावं माणूस. नाहीतर मागणे मागणारे तर भरपूर लोक आहेत समाजामध्ये, इतके लोक आहेत ते स्वतःच्या स्वार्थासाठी देवाकडे काय काय मागतील तपास नाही. पण मागणंही तसंच असावं. कशासाठी तर आपण माणूस आहोत, तर माणसासारखंच मागितलं पाहिजे. उगाच जास्त काही मागायला गेलो तर देव म्हणतो हा भामटा आहे, हा स्वार्थी आहे, जे काय मागतो ते स्वतःसाठी मागतो, म्हणून दुसऱ्यासाठी मागावं. स्वतःसाठी मागितलं तर ते स्वार्थ समजलं जातं, दुसऱ्यासाठी मागतो ना त्याला म्हणतात हा निस्वार्थी प्रवृत्तीचा माणूस आहे, हा दुसऱ्यावरती परोपकार करणार आहे. म्हणजे माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात हा परोपकार, हे निस्वार्थी जीवन हे कशासाठी? त्याचं उत्तर मौलीने ओळीत दिले. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे. हे शरीर आहे ना नाश पावण्याचा आहे, याचा स्वभाव नाशिवंत आहे आणि त्याच्यासाठी आपण चांगलं जीवन जगावं. तर आत्ताचा चाललेला काळ हाच खरा, नंतर काय होईल आपल्याला ज्ञात नाही. ती सत्ता, ती इच्छा माझ्या भगवान परमात्म्याची आहे, ते आपल्या हातामध्ये ते गणित दिलेलं नाही. कारण सत्ता माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची, माझ्या त्या देवाची. आणि अखिल विश्वामध्ये जो ब्रह्मांड नायक आहे, या ब्रह्मांड नायकाचे आपण आहोत ते म्हणजे लेकर. आणि या लेकरानं माझं कधीतरी नाव घ्यावं, मला आठवावं, ही माझी भगवंताची इच्छा आहे. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावम् याति नास्तत्र संशया. रे अंतकाळी जो माणूस माझं नामस्मरण करेल, जो मला आठवतो ना, जन्ममरणरूपी संसारी सागरातून त्या माणसाला मी स्वतः तरुण नेतो, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. म्हणून आपण इथं आहोत ना, एवढं खरं आहे. आपल्या घरी जातो का नाही, मी सांगत असते, आपण आपल्या घरी जातो का नाही हे पण आपल्याला माहित नाही. इथून उठतो का नाही थोड्या वेळाने हे पण माहित नाही, का इथंच पडतं काय माहिती. असं हे शरीर आहे. म्हणून माऊली म्हणतात आणि नाशिवंत स्वभाव आहे, त्याचा स्वभाव आहे बाबा नाश पावण्याचा. ढग जमा झाले, काळा कुट्टा अंधार झाला, त्यावेळेस माणूस म्हणतोय आता इकडून लय मोठी काळी फळी आली, तर पाऊस येणार आहे. म्हणजे आपल्याला समजतंय, अनुमान लावतो माणूस पाऊस येणार आहे. तसं एखादा धरतीला पडला, तो आता माणसं ओळखत नाही, तो पाणी पित नाही, तो दूध पित नाही. माणूस म्हणता आता त्याच्यात राम राहिलं नाही, त्याचं काय खरं नाही, तो कधी जाईन याचा काय भरोसा. माणूस अनुमान लावतो का आता हे कधी जाईल हे काय माहित नाही. तसं आपलं हे शरीर हे नाशिवंत स्वभाव आहे याचा, हे कधी जाईल काही सुद्धा सांगता येत नाही. आहे तोपर्यंत सावध होऊन माझ्या भगवान परमात्म्याची सेवा करायची. कारण सगळ्या जगाची आई, सगळ्या जगाचा बाप माझा ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा. ज्याला आईबाप नसतील त्यानं जरूर देवाला आईबाप मानावं. विठू माऊली तू माऊली जगाची,
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकराची सेवा केली सतु आई, लेकराची सेवा केली सतु आई. कस पांग फेडू कस होऊ तराई, तुझा उपकारा जगी तोड नाही. ओ वारीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला पांडुरंगा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला पांडुरंगा. तो भगवान परमात्मा संपूर्ण जगाची माऊली आहे. माऊली म्हणजेच आपली आई. माझ्या माऊली माऊलीचं ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं जातं कारण ती सगळ्या जगाची आई. आई बाप हे प्रेम देणारे, तसं भगवान परमात्मा आपल्याला प्रेम देतो. एखादा म्हणत असला देव म्हणजे काय, देव कुठं असतो, देव काय करतो, अहो देव आहे म्हणूनच आपण आहे. देव नसता तर आपण सुद्धा नसतो. क्षणिक स्वरूपाचा नरदेह याला म्हटलं जातं पाण्याचा बुडबुडा आहे. म्हणून हा आहे तोपर्यंत ना यानं काहीतरी चांगलं कार्य करावं, चांगलं कर्म करावं. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ सुद्धा नियोजित वेळेमध्ये माझं भगवान परमात्मा उधार कुणाचं न ठेवता दिल्याशिवाय राहत नाही, कारण ते माझे देव आहे. म्हणून परोपकाराची भावना मनात असावी, कारण हे जाणार आहे, नाशिवंत आहे, याचं काय खरं नाही. हे जाणारच आहे, इथं राहणार नाही. म्हणून माझा देव कधीतरी माझ्या भेटीला धावून येईल, कधी भेटीला येईल, कधी संकट काळी येईल, किंवा मागं पुढे उभं राहून सांभाळ करेल. कारण देवाचं कामच आहे, जो खरा भक्त आहे त्याला संकट काळामध्ये साथ देणं. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराया. भक्ताच्या वरती आलेला होत असलेला आघात निवारण करण्यासाठी माझे परमात्मा रात्रंदिवस तत्पर आहे. ते माग पुढे उभं राहून आपला सांभाळ करतात, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून एकच मनामध्ये जिद्द असावी, संकट आले ना माझा देव येणार आहे, कारण माझा परमात्मा चराचरामध्ये भरून पुरून उरलेला आहे. म्हणून कृष्ण भजन आहे. ओ आया था ओ आई गा, कान्हासी पुराना बंधन है, दुख हरता है सुख करता है, कान्हा से पुराना बंधन है. तो भगवान परमात्मा आणि त्याचं आपलं जन्मोजन्मीचं असणार हे नातं आहे. भक्ताचं देवाचं नातं जन्मोजन्मीच आहे. देवा भक्ताच्या नात्याला कधी पूर्णविराम नाही. फक्त सांगायचं तात्पर्य की इथं आलंय ना, परोपकारी भावना फक्त असावी. समोरचा कसाही असू दे, त्याला तर माणूस म्हणावं, बरोबर नाही. समोरचा दुर्जन असला तरी, समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल किती वाईट भावना असली तरी सुद्धा आपण त्याच्यावर परोपकार करावा, ही भावना माझ्या संतांची होती. अहो पाणी, वादळ, वीज ही माझे निसर्गात येते पूर्ण. आपण घेतो ही हवा, ऑक्सिजन निसर्गाचंच दान आहे. आपलं इथं काय, आपण फक्त आलोय, आपलं कार्य संपलं का आपल्याला जायचं आहे, पण ही सृष्टी इथंच राहणार आहे. आपण मरू, हे झाड आपल्याला बघणार आहे. हा अमक्याला इथं अंत्यविधीला आणलं होतं ते झाड, हे झाड फक्त बोलता येत नाही तर सगळं त्यांना दिसतंय, बरोबर की नाही. आपल्याला कालचं सांगता येतं, अगोदरचं सांगता येतं, पण उद्याचं काही सांगता येत नाही. कारण भविष्य काळाचं चिंतन फक्त माणूस करू शकतो, भूतकाळ सांगू शकतो, आणि वर्तमान काळामध्ये अजून 5 मिनिटांमध्ये काय घडणार आहे ते जरी माहित नसलं तर आताचं वर्तमान काळ फक्त त्याला माहित आहे की बाबा आता किती वाजले,
थोड्या वेळाने मला ते करायचं, हे करायचं, हे फक्त आपलं हे चिंतन आहे, बाकी काही सुद्धा नाही. म्हणून तळमळ असावी मनामध्ये परमार्थाविषयी, आदर असावा साधू संतांविषयी, कदर असावी आई बापाविषयी. आणि माझा पांडुरंग, माझे विठू माऊली यांच्या भेटीसाठी मला एक दिवस तरी माझ्या पंढरपूरला जायचं आहे, अशी आस जर मनामध्ये असेल ना, तर जगात कुठल्याच गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही. म्हणून मन माणसाचं चांगलं असावं, शुद्ध गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ असावं. असं जर आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा नसेल, वाईट भावना नसेल ना, देव त्या व्यक्तीचं नक्की कल्याण करतो. बघा, कल्याणच आपलं होणार. हे शरीर मातीमोल होणार आहे, याची राखच होणार आहे. कारण हा जन्म अनमोल आहे, पण मेल्यानंतर मात्र याची मातीच. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. हा एकदा मिळालाय, पुन्हा पुन्हा काय भेटणार आहे का? पुन्हा नाही भेटणार, याची मातीच होणार आहे. आता हा फक्त चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न, मला सुखसोयी असाव्या, माझं काही दुखू नये, मला आजार येऊ नये, पाहिजे ती गोष्ट आत्ताच्या आत्ता मिळावी, हे आपलं मन सांगतं. पण याचा काय एकदा नाश झाला, याचा श्वास संपला, मग मात्र काय होणार आहे? आपला अंत्यविधी झाला की होय माती शरीराची, या शरीराची माती होणार, हे मातीमोलच होऊन जाणार आहे. याला काही गाडीची किंमत आहे का? मग याला किंमत राहत नाही. मग आहे तोपर्यंत तातडी करावी, घाई करावी, कारण घाई नाही केली तर परमार्थ साध्य होत नाही. आणि जर माणूस म्हणत असला परमार्थ कशासाठी करायचा, देवदेव कशासाठी करायचा, तर त्याचं उत्तर हे आहे, मेल्यानंतर सुद्धा आपल्याला काही कार्य करायचं असतं. म्हणून आपल्याला तरुण जाणं महत्वाचं असतं. मेल्यानंतर सुद्धा जीवात्म्याला कुठल्याही प्रकारची आपले यमाचे दूत त्रास देऊ नये, व्याधी देऊ नये. त्यासाठी आपलं कर्म हे जर चांगलं असेल तर पुढे जाऊन आपल्याला ते यमाचे दूत सुद्धा त्रास देत नाही. कारण जीवात्म्याचा उद्धार होण्यासाठी भगवंताचं नाम हे कलियुगात महत्वाचं आहे. आणि जिथं नाम आहे तिथं उद्धार झाल्याशिवाय माणसाचा राहत नाही. बघा, म्हणून हे जीवन एकदाच, हे मानवी जीवन झाले 10 दिवस बाबा आपल्यातून निघून गेले. कितीही इच्छा झाली मुला मुलींची, नातवंडांची, की आपल्या बाबाला पुन्हा बोलवावं, आपल्या घरी जेवायला बोलवावं, सणावाराला बोलवावं, किंवा बाबाशी बोलावं. कोणी बाबाशी बोलू शकतंय का? गेला तो गेला मनुष्य, पुन्हा काही तो परत येऊ शकत नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्याचा आदर सन्मान करावं, हाच खरा माणुसकी नावाचा धर्म आहे. कारण जीवन हे फुलाप्रमाणे असतं. इतक्यात उमलताना दिसतं, इतक्यात कळे रूपानं आहे, इतक्यात उमलतं, इतक्यामध्ये कोमेजून जातं. कोमेजलं तर कधी पाकळ्या मिटून ती झाडावरून खाली गळून पडल हे काही सांगता येत नाही. म्हणून कुटुंबातून एक व्यक्ती गेली, तिचं नाव आहे बाप. आणि बापाचं हे प्रेम अतूट असतं. माझे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बाबतीमध्ये जर आठवलं तर बापाला काय म्हणावं, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या लेकराला, त्या नुकतेच जन्मलेल्या बालकाला आपल्या टोपलीमध्ये घालून यमुना मैया पार करणारी व्यक्ती म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा यांचे वडील कोण? वसुदेव होते. इतकं बाबाचं अतूट प्रेम. बाप हे घराचं अस्तित्व आहे, आई घराचं मांगल्य आहे. बाप घराचा पाया आहे, तर आई त्या घरावरचा कळस किंवा मंदिराचा कळस आहे. पण कुटुंबातला भक्कम आधार तो म्हणजे पाया, तो आपल्या जीवनातील बाप असतो. म्हणून त्या बापाचं प्रेम इतकं आगाध सांगितलं की म्हटले, बाप तरुणपणामध्ये तडफदार दिसतो, ताड दिसतो, पण तोच बाप म्हातारा झाला की कष्ट करून करून कमरेमध्ये वाकून जातो. त्याचा कणा पाठीमध्ये वाकतो, तरी सुद्धा तो कणा वाकलेला, पाठीत वाकलेला बाप त्याच्या मनामध्ये त्या बापाच्या मनामध्ये हॅलो, मी सांगत होते, जीवन जगताना तडफदार तरुण बाप, कष्ट करणारा बाप, पोरांसाठी रात्रभर झटणारा बाप, पण एक दिवस पाठीचा कणा वागतो. त्याचं कारण आहे, माझ्या पोराला मला जे मिळालं नाही ते त्याला सुख मिळावं ही इच्छा एक बापाची आहे.
मला शिक्षण नाही मिळालं, मला शिकता आलं नाही, मी अंगठे बाददारे, पण माझ्या पोरांना मात्र कुठेतरी नोकरीला लागावं ही इच्छा आहे का बापाची? मला चांगले कपडे कधी घालायला भेटले नाही, परंतु माझं पोरग कधी फाटक्या कपड्यात दिसू नये ही इच्छा आहे का बापाची? आणि हा बाप रात्रंदिवस आपलं कष्ट करून 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 एक दिवस म्हातारा होतो आणि पाठीमध्ये वागतो, तरी सुद्धा त्याची इच्छा तीच आहे की माझ्या पोराचं चांगलं व्हावं. म्हणून असा असणारा कुटुंबातील कुणाचा का असे ना तो बाप, पण बापाचं प्रेम हे काही याचं मोजमाप करू शकत नाही आपण. कारण अथांग असा मायेचा सागर जशा आईच्या हृदयामध्ये ओतप्रोत भरून वाहतो, तसं अथांग असा मायेचा आणि प्रेमाचा सागर एका बापाच्या सुद्धा हृदयामध्ये अथांग असतो. आणि तो बाप कुठंतरी दडलेला लपलेला, कारण माझ्या साने गुरुजींना आई सांगावीशी वाटली, श्यामची आई. माझे जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती आई सांगावीशी वाटली. पण ज्या वेळेस आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या पित्याकडे म्हणजे बापाकडे बघतो, तेव्हा कळतं अरे बाप तर स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या लेकराला वाचवतो. किती प्रेम असेल ना बापाचं. आठवा ते माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, किती प्रेम आई बापाचं की स्वतःच्या पोरांची मौजी बंधनं व्हावीत म्हणून इंद्राणीच्या डोहामध्ये उडी घालणारे मायबाप म्हणजे आई बाप पोरांसाठी काही सुद्धा करू शकतात. तो स्वतःचा जीव सुद्धा देतात, त्याला म्हणावं आपल्या आईने बाप. म्हणून कुटुंबातील गेलेला एक बाप, किती माया असते त्या बापाची, इतकी माया की स्वतःच्या तोंडाजवळ आलेला घास आणि लेकरू खेळत खेळत त्या बापाच्या जवळ यावं, बापानं तो तोंडाजवळचा घास पुन्हा खाली घ्यावा, आपल्या लेकराच्या तोंडात भरवावा, याला म्हणावं बाप. म्हणून क्षणाक्षणाला आई सांगते, येडेवणी करू नको, तुझ्या बापाला सांगल. शाळेत जा, लवकर आवरतो का नाही तर तुझ्या बापाला सांगल. म्हणून हा बाप जसा काय एक प्रकारात धाक वाटतं पोराला, आणि म्हणून पोरग बापाला घाबरतं. पण मी एक गोष्ट सांगून जाईन दादा, जी वस्तू वरून खूप टणक दिसती, कडक दिसती, तीच आतून मृदून कोमल असते. नारळ दिसायला एवढा कडक असतो, पण फोडला की आतून गोड पाणी खोबरं, याला म्हणावं बाप. वरून कितीही कडक दिसला, अरे बाबा नको नको, आपला बाप आहे ना. आपण म्हणतो तो काय आहे, कडक आहे, कडक स्वभावाचा आहे. बापाला का पोरं गपचूप बसणार, याचं एकमेव कारण की बापाचा आईनं दाखवलेला धाक. पण त्या बापाच्या धाकात सुद्धा प्रेम असतं. ते प्रेम बघण्याची ताकद त्याच मुलामध्ये असते, जो आपल्या मुलाला, जो बाप चांगले संस्कार घेतो आणि तोच मुलगा, त्या संस्कार संपन्न असलेला पोरगा, त्याला आपल्या आई बापामध्ये आपला ईश्वर दिसतो ना, त्यावेळेस त्याला आपल्या आई बापाची कदर आणि किंमत कळते बघा. म्हणून तो बाप पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखवीना कधी कुणा डोळ्यातले पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कनावा कला. घडीभरी तू थांब घड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. हा बाप लवकर आपल्याला उमजत नाही, समजत नाही, पण त्याच्यासारखं जीवापाड प्रेम लेकरा बाळांवर कुणी करत नाही. आणि ज्या वेळेस कुटुंबातला आधार म्हणजे हा बाप जातो ना, त्यावेळेस त्या बापाची रिकामी जागा आयुष्यात आपल्याला कधीच कुणी भरून काढू शकत नाही. हे एका बापाचं प्रेम असतं बघा. म्हणून नशिबाने मिळालेली वस्तू म्हणजे आपला बाप. या कुटुंबामधून या बाबांचं जाणं झालं, म्हणजेच याचाच अर्थ कुटुंबातील जो पाया होता तो खसाळून गेला. आणि ज्या कुटुंबाचा भक्कम आधार पाया म्हणजे आपला बाप खंबीर असतो ना, तिथं कोणत्याच गोष्टीची त्या कुटुंबातल्या माणसाला चिंता नसते बघा. पण बाप नसेल ना, ते कुटुंब काय आणि कसं चालतं ना, ही त्या कुटुंबाला ती व्यथा माहित असते. आणि माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबराय माझ्या सत्तांनी सांगितलं, अहो बाप आणि आई खूप महत्वाचे आहे. तीर्थ स्वरूप आई बाप आहे. आई बापाला तीर्थाची उपमा माझ्या माऊलींना दिली. सकळ तीर्थाचे धुरे. तीर्थ म्हणजे कोण? आई बाप. म्हणून ह्या आई बापाची समज, आई बापाची उमज आणि आई बापाची किंमत त्यालाच कळते ज्याच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार आहेत.
म्हणून संस्कार हीच श्रेष्ठ संपत्ती आहे. कारण ही संस्कार ही सगळ्यांच्या घरात नाहीत दादा, बरं का बाबा, सगळ्याच्या घरात संस्कार नाही. पण ज्याच्या घरात संस्कार आहे तिथं माझा देव आहे. जिथं आई बापाची सेवा आहे तिथं माझा देव आहे. जिथं आई बापाची कदर आहे तिथं माझा देव आहे. चराचरामध्ये भरून पुरून उरलेला माझा परमात्मा, आणि त्यानं तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये इथं जन्माला घातलं. म्हणून माझे माऊली म्हणतात, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, परी तुवा झुंजावे पंडू कुमरा. मग हे शरीर याचं महत्व तिथपर्यंत, जोपर्यंत श्वास चालू तिथपर्यंत. ज्या दिवशी श्वास बंद होईल याला महत्व नाही, याला प्राधान्य नाही. याचा पुढचा प्रवास तो म्हणजे स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी. त्यानंतर असणारा 10वा 13वा 14वा आणि मग तिथून पुढचा महिन्यानंतर येते ते वर्ष श्राद्ध. असा आहे याचा, काय म्हणतात त्याला, हा त्याचा झाला क्रम. पण यानं काहीतरी चांगलं करावं. आता हे बघा बरं कसं आहे. एक दृष्टांत सांगाल छोटासा. पूर्वीच्या काळी राजा महाराजांच्या घरी जर राजकुमार जन्माला आला तर भविष्यकार लोक यायचे बाबा. कशाला? त्या बाळाचं भविष्य पाहण्यासाठी यायचे. म्हणायचे, बाबा हात बघा ना आमच्या पोराचा, आमच्या कुमारचा हात बघा, राजकुमार जन्माला आलाय. त्यामुळे ते भविष्यकार ते रेषा बघून भविष्य सांगायचे. अजूनही ती प्रथा आहे, परंतु पूर्वीच्या काळचे जे महात्मे होते, ऋषी होते, त्यांची अगाध अशी तपश्चर्या होती, साधना होती, जप होतं, व्रत वैकल्य होतं. तेवढं आताच्यांचं असेलच असं नाही. म्हणून त्यांचं भविष्य ते खरं ठरायचं, कारण त्याची साधना तेवढी पवित्र होती आणि मनामध्ये कुणाच्या बद्दल वाईट भावना नव्हती, म्हणून शब्द खरे व्हायचे. मग ते भविष्यकारानं भविष्य हात बघितला आणि सांगितलं, म्हणे हे मोठे विरक्त महात्मा साधू बनणार आहे. पण त्या बापाला असं भविष्य ऐकायला चांगलं वाटेल की आपला पोरगा साधू होणार आहे म्हणून. त्या राजाने विचार केला, म्हणे बाबा असं नका सांगू भविष्य. हे राजकुमार आहे, वंश वाढवणारा आमचा कुलाचा दीपक आहे, तुम्ही म्हणतात की हे साधू होणारे विरक्त साधू, असं नका भविष्य सांगू बाबा. म्हणे जे दिसतंय तेच सांगतो ना मी, खोटं थोडी सांगतोय का. परंतु शेवटी बापाचा जीव ना, ते रात्रंदिवस तीच गोष्ट मनात, काय करावं. यांनी तर सांगितलं की आपला पोरगा बाबा होणार आहे, साधू होणार आहे, मग करायचं काय. त्यामुळे याला बाहेरचं ऊनच दाखवायचं नाही. हा जो काय मोठा महाल आहे याच्यातच त्याचं सगळं काही, बाहेर त्याला निघून ऊन वारा पाऊस काही दाखवायचं नाही. आणि थोड्या दिवसात थोडा मोठा झाला का त्याचं लग्न करून टाकायचं, बघू कसा पोरगा विरक्त. कारण त्यांना त्या बाबांचं बोलणं खोटं ठरवायचं. पोरावरचं प्रेम ना बापाचं, आपला पोरगा साधू बनू नये म्हणून. मी सांगते कशा बाबतीत, तर जीवन कसं आहे याच्यासाठी सांगते. झालं 1 वर्षाचा पोरगा झाला, 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10, 12 वर्षाचा झाला, म्हटले आता आपल्या पोराचं लग्न करून टाकायचं. सुंदर अशी दुसऱ्या राजाची राजकुमारी पाहिली आणि त्या ठिकाणी म्हणे आता लग्न करायचं आहे, लग्न जमवायचं आहे. ठीक आहे, लग्न जमलं, लग्नाची तारीखही ठरवली. लग्न सोहळा थाटामाटामध्ये पार पडला आणि ज्या दिवशी लग्न झालं त्याच दिवशी संध्याकाळी त्या राजाचा असणारा हा राजकुमार यानं सांगितलं, बाबा आता माझं लग्न झालंय, आता तर मी बाहेर फिरू शकतो ना. म्हटलं ठीक आहे, फिरू शकता. प्रधानजीला सांगितलं, आमच्या पुत्राला, आमच्या राजकुमाराला अख्खा जे काही गाव आहे फिरून, कारण कधी नाही पाहिलेलं, आतल्या आत फक्त माहित, बाहेरचं ऊन वारा पाऊस माहित नाही, फिरून दाखवा, सगळं नगर प्रदेश सगळं फिरून दाखवा. म्हटलं ठीक आहे, चालेल. त्या 12 वर्षाच्या राजकुमाराला रथामध्ये बसवलं. प्रधानजीने रथ हाकायला सुरुवात केली आणि थोड्या अंतरावरती गेल्याच्या नंतर एक ह्या बाबांसारखे बाबा असे घाटामध्ये काठी टेकत रस्त्यानं चालले. आता या राजकुमारांना असे बाबा कधी पाहिले नव्हते, म्हणून प्रधानजीला प्रश्न विचारला. म्हणते, प्रधानजी हे बाबा असे का बरं चालतात, काठी हातात वाकून सरळ का चालत नाही. त्यावेळेस त्या प्रधानजींनी सांगितलं, या बाबांचं वय झालंय, या म्हातारे झाले, तर म्हणून कमरत वाकत चालले. मग त्या राजकुमारानं प्रश्न केला, प्रधानजी म्हणजे माणूस म्हातारा पण होतो का हो. प्रधानजी म्हटले, हो, जो जन्माला आला तो दिसतो बालकाच्या रूपात, नंतर तो तरुण होतो, तरुणाचा प्रौढ होतो, प्रौढाचा म्हातारा होतो. म्हातार पण कुणाला चुकलं नाही, तरुण राहत नाही, तो म्हातारा होणारच रे बाळा.
तेच डोक्यामध्ये बसलं. माणूस म्हातारा होतो, माणूस म्हातारा होतो. थोडं पुढे गेल्यानंतर एक गाव लागलं आणि त्या गावामध्ये कुणीच तरी अंत्यविधी झाला होता. आणि त्या अंत्यविधीमध्ये भरपूर असा समाज होता. आणि ह्या राजकुमारानं ते दृश्य पाहिलं आणि विचारलं, प्रधानजी, पाठीमागं भेटलेले बाबा ते म्हातारे होते, पण आता मी जे दृश्य बघतो हे काय आहे? हे लोक यांच्या खांद्यावर काय? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, सांगितलं, राजकुमार, त्या 4 माणसांच्या खांद्यावर मेलेला माणूस आहे. आणि म्हटलं, खांद्यावर कशासाठी? म्हणे तो मेला. मग आता याला कुठं चाला? म्हणे जाळण्यासाठी. जाळण्यासाठी कसं? आणि जो जन्माला आला त्याला मरावंच लागतं राजकुमार, आणि जो मेला हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे त्याला जाळावंच लागतं, त्याचा अंत्यविधी, त्याचं दहन हे करावंच लागतं. म्हणजे माणूस मेल्यानंतर जाळतात पण, माणूस मरतो पण. म्हणे हो, जन्माला आला त्याला मरायचं आहे. जन्माला आला त्याला मरायचं, हे वाक्य त्याच्या डोक्यात घुटमळायला लागलं. विचार केला, माणूस जन्माला येतो तो म्हातारा होतो तो मरतो, जन्माला येला तो मरतो. चक्र सुरू झालं, विचार चक्र. आणि त्या गोंधळलेल्या विचार चक्रामध्ये त्या रथातून उडी राजकुमारानं टाकलं, आणि जे काही पळून गेले पुन्हा माघारी आले नाही. आणि तेच पुढे जाऊन झाले गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध. म्हणजे भविष्यकारानं सांगितलेलं वचन, विरक्त साधू तुमचा पोरगा होणार आहे. पोरगा झाला, पण का? कारण मानवी देहाच्या बाबतीत ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये परिवर्तन झालं की जन्माला येतो तो मरतो, तरुणाचा म्हातारा होतो. आणि मग जरी एक दिवस मरायचंच तर देवाची सेवा करूनच मरावं हा उद्देश मनात धरला, आणि विरक्तीपणा त्यांच्या मनामध्ये आला. म्हणून ही जीवन असं आहे की एक दिवस आपल्याला इथून जायचे. म्हणून माऊली म्हणतात, आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे, परी तू वाजून जावे पंडुकुमारा. हे जाणार, हे काही शरीर आहे, हे जाणारच आहे. वेळ, काळ आणि ठिकाण हे तिघांचं एकत्रितकरण झालं की माणसाला मृत्यू हा निश्चित स्वरूपामध्ये येतो. म्हणून आहे तोपर्यंत ना, कुठल्याही देवाचं आपण आनंदाने जर भजन केलं तर मनाला शांती भेटते. ज्याला भजनाची आवड त्याला अभंग गवळण म्हटलं का त्याला मनाला आवड, शांती, एकदम आनंद होतो. ज्या माणसाला शेतात काम करायची आवड, त्याने शेतात खुरपायला गेलं तरी बाबा समाधान भेटतं, कारण त्याची ती आवड आहे. म्हणजे संत महात्म्यांनी सांगितलं, जीवन एकदाच आहे, जीवन अनमोल आहे, एक दिवस आपल्याला मरायचं आहे. पण मरण्याच्या अगोदर कधीतरी माझ्या परमात्म्याचं जर भजन केलं तर त्यातून आपल्याला शाश्वत फायदा आहे. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी, गिरिधारी श्याम बनवारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. माझ्या कृष्णांनी, माझ्या प्रभू रामचंद्रांनी यांनी देखील गुरु केले. गुरु प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा, पण पहिला गुरु जो असतो ना मानवी जीवनातला, ती म्हणजे आपली आई आणि आपला बाप. कारण ज्ञान ते देतात. बोटाला पकडून शाळेत नेऊन सोडणं कर्तव्य आईचं बापाचं, डबा करून देणं, पोराचं आवरून देणं, गाडीवर किंवा हाताला पकडून पायी पायी का वळणं शाळेपर्यंत पोहोचवणं एका बापाचं काम. म्हणून ही मानवी जीवनातला प्रथम गुरु म्हणजे आपली आई आणि बाप असतात. कोणत्याच आई बापाला वाटत नाही पोराचं वाटोळं व्हावं, चांगलं व्हावं, याच्यासाठी अहोरात्र धडपड ज्यांची असते त्यांना म्हणावं हा बाप. म्हणून अनमोल असा कुटुंबाला आधार त्या बापाचा असतो, त्या आईचा असतो. म्हणून हे जीवन हे आपल्यासाठी बहुमूल्य आहे. हा श्वास चालू आहे तोपर्यंत चांगलं कार्य माणसानं करावं. कारण चांगलं कार्य घडण्यासाठी सुद्धा आपलं मन हे चांगलं असावं. कारण मन साफ असलं का चांगलं कार्य आपोआप घडणार, त्याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. पण ज्याच्याकडे त्यातल्या त्यात पुढे जाऊन ज्याच्याकडे पुण्य शिल्लक की त्याच्या मुखात देवाचं नाव येतं, तसं काही ते येत नाही बरं का. माझ्या माऊली महाराष्ट्र ज्ञानोबाने रूपाच्या अभंगात सांगितलं, बरोबर ना, सांगितलं ना, बहुत सुकृताची
बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अहो अनंत जन्माचं सुकृत म्हणजेच पुण्य असावं लागतं देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येण्यासाठी. म्हणून तुम्हाला मला प्राप्त करून दिलेला हा देह, देवाची एकच इच्छा आहे की या माणसानं मरायच्या अगोदर कधीतरी चांगलं कार्य केलेलं असावं. ज्याच्या हातून चांगलं कार्य घडलं देव नक्कीच त्याचं चांगलं करणार आणि कल्याणच करणार. आणि कल्याण करावं ही इच्छा याच्यासाठी, कारण माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचा जन्म मरण रूपी संसार सागरातून उद्धार करायचा असेल तर त्याचं कर्म हे चांगलं असावंच लागतं, तरच त्याचा उद्धार सुद्धा चांगल्या पद्धतीचा होतो. फुकट नाही. माझ्या भक्तांसाठी देव धावून आले. आज कलियुगामध्ये सुद्धा देव आहे आणि कलियुगामध्ये सुद्धा देव धावून येतो. फरक एवढाच की तेव्हा देव धावून येताना देव प्रत्यक्ष दिसायचे आणि आता दिसत नाही, कारण देव आता माणसाच्याच रूपामध्ये धावून येतोय. म्हणून त्याचं अस्तित्व आपल्याला कळत नाही. नाहीतर द्रौपदीनं हाक दिली तरी देव आले. मीराबाईसाठी विश्वाचं प्राशन केलं माझे श्रीकृष्ण परमात्म्यांनी. स्वतःच्या मूर्तीवरती सगळा परिणाम, कृष्णांची मूर्ती विषाचा परिणाम. म्हणजे भक्तासाठी देव धावून आले, आज सुद्धा येणार, पण तळमळ तेवढी असावी. तळमळ असेल तर देव आपल्यासाठी येणार. आपल्याकडे देवासाठी वेळ असेल तर देव आपल्यासाठी वेळ काढणार. आपल्याला जर देवासाठी वेळच नसेल तर देव काय आपल्यासाठी कसा काय धावून येईन बरं? नाही ना येऊ शकत. द्रौपदीचं जरी वस्त्रहरण चालू होतं तरी सुद्धा एका आवाजामध्ये माझे श्रीकृष्ण परमात्मा तिथं आले, माझ्या द्रौपदीची लाज राखली. याचं कारण एकमेव मनामध्ये देवाबद्दल तेवढं प्रेम होतं आणि माझा विश्वास होता द्रौपदीचा की आपण संकट काळामध्ये हाक मारली तरी माझा देव धावून येणार, कारण उपकार होते ना देवावरती. बोट कापलं तर स्वतःच्या साडी फाडून चिंदी गुंडळणारी द्रौपदी, आणि त्या द्रौपदीसाठी माझ्या भगवान परमात्म्यानं काय केलं? एवढ्या एवढ्या चिंदीच्या बदल्यात माझ्या द्रौपदीची लाज राखली. नारी बीच सारी या सारी बीच नारी, एवढ्या एवढ्या चिंदीचा परिणाम कितीतरी साड्या माझ्या भगवान परमात्म्यानं पुरवल्या. मला सांगायचं एवढंच आहे की आपलं जे अस्तित्व आज आहे ना ते कुणामुळं आहे? परमात्म्यामुळं. आपण हा श्वास घेतो कुणामुळं? परमात्म्यामुळं. आणि आपण या जगाचा शेवटचा निरोपही केव्हा घेणार? ज्या दिवशी माझ्या भगवंताची इच्छा आहे हा याचा आता कार्य संपलं, याला पुढील कार्यासाठी पाठवायचं, त्या दिवशी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी आपला मृत्यू हा निश्चित स्वरूपामध्ये होणार आहे. आणि एकदा का मृत्यू झाला मग मात्र पाठीमागच राहिला गेला. सोबत आपल्याला ते नेता येणार नाही. नेलंय आजपर्यंत कोणी? गाठोडं बांधून नेलं, 10 रुपये नेले का 1 रुपया? कपाळाला लोक मेल्यावर रुपया लावतात. रुपया सुद्धा आपल्या सोबत येत नाही हो. तेव्हा ते कोटी, ते लाख, ते करोडो कधी यायचे? काहीच येत नाही. सोबत येतं ते फक्त माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणातून मिळालेलं पुण्य, आई बापाच्या सेवेतून मिळालेलं पुण्य. चांगला माणूस जगण्याचा प्रयत्न केला, चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही भावना ज्याच्या मनात आहे त्याला मिळालं ते पुण्य. आणि त्या पुण्याची शिदोरी माणूस जिथं जाईल तिथं तो घेऊन जाऊ शकतो. बाकी सोबत आपल्या काही नाही हो, काही सुद्धा येत नाही. कितीही प्रिय व्यक्ती असेल, कितीही प्रेम करणारे असेल, कितीही वाट बघणारे असली तरी सुद्धा एकदा का हा श्वास संपला, आपल्यासाठी रडणारे भरपूर सापडतील, पण आपल्या सोबत येणारा एक सुद्धा सापडणार नाही. ही कलियुगातली सत्य परिस्थिती आहे. म्हणून हे जीवन हे नाशिवंत स्वरूपाचं हे जीवन आहे. म्हणून आल्यानो संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. कशासाठी जायचं? कारण हे आपलं नाही.
देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, काय आहे. इथं आपलं काय हो? देह हा काळाच्या स्वाधीन आहे, धन हे कुबेराच्या स्वाधीन आहे. मग आपण आपलं आपलं म्हणतो आणि आपलं आपलं हे काबाड ओझ घेऊन फिरतोय आपल्या माथ्यावरती. पण याचा उद्धार होण्याचं पवित्र साधन माझ्या भगवान परमात्म्याचे नामचिंतन आहे. म्हणून तर माझ्या माऊलीनं हरिपाठामुळे वेळोवेळी सांगितलं, काय करा? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना